महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचा आज 80वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्त आरडी फाउंडेशनतर्फे ग्रामविकास पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रणजित देशमुख यांचा सत्कार देखील करण्यात आला। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आरडी फाउंडेशनच्या वतीनं ग्रामविकास पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। धरमपेठ परिसरातील वनामती इथं आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या 3 ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजित देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री असताना केलेल्या कामांची आठवण करून दिली, तर मंत्री जयकुमार गोरे यांनीही देशमुखांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। या ठिकाणी रणजित बाबू देशमुखजींनी या ठिकाणी ग्रामविकासाचा जो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम त्या काळात राबवला, तो कार्यक्रमही पुढे नेण्याचा आमचा विचार आहे। मी आश्वस्त करतो व्यासपीठाला की आज ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार ज्या उद्देशाने या ठिकाणी केला गेला आहे, ते उद्दिष्ट आणि तो सर्व संकल्प घेऊन आम्ही पुढे जाऊन या जिल्ह्याला महाराष्ट्राचा क्रमांक 1 जिल्ह्याचा करण्याचा आम्ही विचार करू, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि पुन्हा एकदा रणजित बाबूंना त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो। रणजित बाबूंना ज्या क्षेत्रामध्ये जी संधी मिळाली तिथं त्यांनी सर्वोत्तम काम करायचा प्रयत्न केला। अगदी नरखेडच्या सभापती पदापासून, नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून, अगदी आमदार झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री म्हणून त्यांना 2 वेळा संधी मिळाली। त्या संधीचा उपयोग केला। कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना 2 वेळा काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये त्यांनी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना जलसंधारण असेल आणि ग्रामविकासाच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणजित देशमुख यांनी राज्यातील पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कामांचं कौतुक केलं। तसंच जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे भूजल पातळी कशी वाढण्यास मदत झाली याबाबतही माहिती दिली। ही जलयुक्त शिवार सारखी योजना, ही योजना यशस्वी होण्याचं कारण काय आहे, तर या योजनेचा सगळ्यात मोठा जो काही गाभा होता तो लोकसहभाग होता। आणि या योजनेमध्ये 700 कोटीपेक्षा जास्त निधी हा लोकसहभागातून प्राप्त झाला आणि लोकांनी पैसाही दिला, लोकांनी श्रमही केले आणि त्यातनं अनेक गावं ही पाणीदार झाली, अनेक गावातला दुष्काळ आपण दूर करू शकलो।